चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात काल उद्भवलेली पूर परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे। वर्धा, इरई आणि झरपट या नद्यांची पाणी पातळी रात्रभरात खालवली असून रहमतनगर, राजनगर आणि सहारा पार्क या नागरी वस्त्यांमध्ये असलेलं पुराचं पाणी देखील ओसरलंय। विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पाऊस नसल्यामुळे ही पूरस्थिती आटोक्यात येण्यास मदत झाली आहे। याशिवाय लगतच्या यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी। चंद्रपूर शहरामध्ये जो पूर आला होता तो आता पूर्णपणे ओसरला आहे। सहारा सिटी, राजनगर हा जो भाग होता याच्यातून पूर्णपणे पाणी ओसरलेलं आहे। काल संध्याकाळपासून इथे पाणी ओसरायला सुरुवात झाली अशी स्थानिकांची माहिती आहे। आपण जर फ्लड लाईन पाहिली तर इथे तुम्ही बघू शकता इथपर्यंत पाणी होतं काल या सहारा पार्क मध्ये, आणि आता जर पाणी पाहिलं तर पूर्णपणे उतरलं आहे। स्थानिकांचं म्हणणं आहे काल संध्याकाळनंतर हे पाणी ओसरायला सुरुवात झाली आणि रात्रभरात हे पाणी पूर्ण उतरलं आहे। आता जर पाहिलं तर तुम्हाला वाटणार देखील नाही की हा भाग काल पूर्णपणे पुरात बुडालेला होता। यालाच निसर्गाचा चमत्कार म्हणता येईल की काल संध्याकाळपर्यंत जो भाग पूर्णपणे पाण्यात बुडला होता, नदीचा पूल पाण्यात बुडला होता, तो पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे। मात्र आता जर पाहिलं तर इथे जे जमीन आहे ती पूर्णपणे या पाण्यामुळे, चिखलामुळे ओली झालेली आहे आणि आता जर पुढचे 2-3 दिवस कडक ऊन पडलं तर ही स्थिती जी आहे ती नियंत्रणात येईल। मात्र पुन्हा जर पाऊस झाला आणि हा जे चिखल माती असंच राहिलं तर इथे रोगराईचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यामुळे जी महानगरपालिका असेल किंवा जी स्थानिक ग्रामपंचायती असेल त्यांना या भागात स्वच्छता मोहीम देखील राबवणं आवश्यक आहे। कारण या अशा प्रकारच्या पुरानंतर अनेक जीवजंतू, किडे हे घरात शिरण्याची शक्यता असते। सोबतच घाणीमुळे अनेक प्रकारचे जे संसर्गजन्य रोग आहेत ते देखील होऊ शकतात। त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाला या भागात जी स्वच्छता मोहीम आहे ती राबवणं देखील गरजेचं आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।